गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण उद्योजकता म्हणजे काय याच्याविषयी चर्चा करणार आहोत. ऑन्टरप्रिनरशिप याला मराठी शब्द आहे उद्योजकता. ऑन्टरप्रिनरशिप या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये उद्योजकता असे म्हणतात. ऑन्टरप्रिनरशिप हा शब्द फ्रेंच भाषेतील असून याचा अर्थ होतो अंगीकार करणे, हाती घेणे, व्यावसायिक संधीचा पाठपुरावा करणे, नाविन्यपूर्ण बदल करून लोकांच्या गरजा पूर्ण करणे असा याचा अर्थ होतो. मुळात ही एक अर्थशास्त्रीय संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये सातत्यानं बदल होत आलेले आहेत. ही संकल्पना अधिकाधिक व्यापक बनत गेलेली आहे. तर ही संकल्पना अधिक जाणून घेण्यासाठी याच्याशी संबंधित अनेक व्याख्या आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. पहिली व्याख्या आहे A.H. कोल यांची. त्यांच्या मते उद्योजकता म्हणजे नफा मिळवणे, टिकवणे किंवा वाढवणे यासाठी आर्थिक वस्तू आणि सेवांचे उत्पादन किंवा वितरण करण्याकरता एखाद्या व्यक्तीने किंवा एकत्र आलेल्या व्यक्तिसमूहाने केलेले हेतुपूर्वक कार्य म्हणजे उद्योजकता होय. एखादा उपक्रम सुरू करण्यासाठी एकत्रित आलेले लोक व्यवसायामध्ये भांडवल गुंतवतात, आवश्यक साधन सामुग्री एकत्रित आणतात, कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडतात व उत्पादित वस्तू बाजारपेठेमध्ये विकून नफा मिळवतात. तो नफा टिकवण्यासाठी, तो नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. तर याला उद्योजकता असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या विल्यम डायमंड यांनी केलेली आहे. आर्थिक क्रिया किंवा उपक्रम, विशेषतः नवीन सुरू करण्यामध्ये गुंतलेली जोखीम स्वीकारण्याची तयारी म्हणजे उद्योजकता होय. यावेळी दरवेळी नवनिर्मिती असेलच असे नाही, परंतु बऱ्याच वेळा नवनिर्मिती असते. तसेच उद्योजकतेमध्ये नेहमी जोखीम स्वीकारणे व निर्णय घेणे या क्रियांचा समावेश होतो. उद्योजकता ही विशेष करून एक आर्थिक क्रिया आहे. या आर्थिक क्रियेसंबंधी जोखीम स्वीकारणे आणि त्यासंबंधी आवश्यक निर्णय घेणे तर याला उद्योजकता असं म्हटलेलं आहे. यामध्ये नवनिर्मिती असणं आवश्यक आहे, पण नवनिर्मिती प्रत्येक वेळा असेलच असे नाही, पण बऱ्याच वेळा नवनिर्मिती अस्तित्वामध्ये असते. तिसरी व्याख्या केलेली आहे जेफ्री टिमॉन्स यांनी. जवळजवळ शून्यातून काही निश्चित निर्मिती करणे म्हणजे उद्योजकता होय. मूलभूत अर्थाने ती मनुष्याची सर्जनात्मक क्रिया आहे. एखाद्या उपक्रमाचे केवळ निरीक्षण करणे, पृथक्करण करणे किंवा वर्णन करणे म्हणजे उद्योजकता नव्हे. तो उपक्रम सुरू करणे, उभा करणे व यशस्वी करणे यासाठी व्यक्तिगत क्षमतेचा उपयोग करून घेणे म्हणजे उद्योजकता होय. त्यासाठी अभ्यासपूर्वक जोखीम स्वीकारण्याची आणि अपयशाची शक्यता टाळण्याची क्षमता आवश्यक आहे. उद्योजकाची कौशल्य व बुद्धिमत्ता यांना पूरक ठरणाऱ्या सहकार्यांचा संच उभा करण्याची क्षमता म्हणजे उद्योजकता होय. जेथे इतरांना अव्यवस्था, अंतर्विरोध व गोंधळ दिसतो तेथे संधी शोधण्याची हातोटी म्हणजे उद्योजकता होय. त्यात साधन सामुग्री मिळवणे, त्याचा उपयोग करणे याचा समावेश होतो. जेफ्री टिमॉन्स यांच्या मते उपक्रम सुरू करणे, तो उपक्रम उभा करण्यासाठी आवश्यक संसाधने एकत्रित आणणे, व्यक्तिगत क्षमतेचा उपयोग करून तो उपक्रम यशस्वी करणे तर याला उद्योजकता असं म्हटलेले आहे. या प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या अंगी असणारे कौशल्य, बुद्धिमत्ता, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, व्यवस्थापक वर्ग यांना एकत्रित आणण्याची क्षमता तर याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी इतरांना गोंधळ दिसतो, अव्यवस्था दिसते, आंतरविरोध दिसतो त्या ठिकाणी उद्योजक या व्यक्तीला संधी दिसून येते. चौथी व्याख्या केलेली आहे हिगेन्स यांनी. उद्योजकतेमध्ये विशिष्ट कार्यांचा समावेश होतो. ती कार्य म्हणजे गुंतवणूक व उत्पादनाच्या संधी शोधणे, उत्पादनाची नवीन प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने
उपक्रम संघटित करणे, भांडवल उभारणी करणे, कामगारांना कामावर घेणे, कच्च्या मालाच्या पुरवठ्याची व्यवस्था करणे, उपक्रमाकरता जागा शोधणे, नवीन तंत्र व वस्तू व्यवहारात आणणे, कच्च्या मालाचे नवीन स्रोत शोधणे आणि उपक्रमाचे दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापकाची निवड करणे, तर याचा समावेश उद्योजकतेमध्ये होतो. हिगिन्स यांच्या मते उद्योजकता म्हणजे गुंतवणुकीची आणि उत्पादनाची संधी शोधणे होय. उत्पादनाची नवी प्रक्रिया सुरू करण्यासाठी उपक्रमाला आवश्यक असणारी संसाधने संघटित करणे, भांडवल उभारणं, कामगारांना कामावरती घेणं, कच्च्या मालाच्या पुरवठ्याची व्यवस्था करणं, उपक्रमासाठी जागा शोधणं, तंत्रज्ञान, वस्तू व्यवहारात आणणे, त्याचबरोबर कच्च्या मालाचे नवीन स्रोत शोधणे आणि दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी व्यवस्थापकाची निवड करणे, तर याचा समावेश उद्योजकतेमध्ये होतो. नंबर 5, जोसेफ शुम्पीटर यांच्या मते उद्योजकता ही सर्जनात्मक क्रिया आहे. कोणत्याही व्यवसायाचे संचालन करताना सामान्यपणे ज्या गोष्टी केल्या जात नाहीत अशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची क्रिया उद्योजकतेत समाविष्ट होतात. जोसेफ शुम्पीटर यांच्या मते नवनिर्मिती म्हणजे उद्योजकता होय. उद्योगामधील एखादी गोष्ट जुन्या पद्धतीनं न करता नवीन पद्धतीनं करणं, याला उद्योजकता मानलेला आहे. भांडवल उभारणीचे अनेक मार्ग असतात, परंतु भांडवल उभारणीचा नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारणं ही उद्योजकता आहे. व्यवसायासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान हे बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतं, मात्र नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वीकारणं ही उद्योजकता आहे. नवीन कच्चा माल, नवीन बाजारपेठ, कच्च्या मालाचा नवीन स्रोत, याचा समावेश शुम्पीटर यांच्या मते उद्योजकतेमध्ये होतो. रॉबर्ट रॉन्स्टॅट यांच्या मते वाढीव संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योजकता होय. वस्तू किंवा सेवेमध्ये मूल्यनिर्मिती करून संपत्ती निर्माण करण्यासाठी काही व्यक्ती आपला पैसा, वेळ व कारकीर्द खर्ची घालतात. ती वस्तू किंवा सेवा नवीन अथवा वैशिष्ट्यपूर्ण असेल किंवा नसेल, मात्र विशिष्ट कौशल्य व साधनसामुग्री यांचा उपयोग करून वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये नवनिर्मिती करण्याचे कार्य उद्योजक करीत असतो. रॉबर्ट रॉन्स्टॅट यांच्या मते वाढीव संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योजकता होय. उद्योजक आपल्या अंगी असणारे विशेष कौशल्य, त्याच्याजवळ असणारी साधन सामुग्री, तर याचा उपयोग करून वस्तू आणि सेवेची निर्मिती करत असतो. या वस्तू आणि सेवा ग्राहकांच्या गरजा भागवत असतात. या वस्तू आणि सेवामध्ये ग्राहकांची गरज भागवण्याची क्षमता असते, अर्थात त्याच्यामध्ये मूल्य असतं. उद्योजक वस्तू आणि सेवेमध्ये मूल्य निर्मिती करत असतो आणि त्याची विक्री करून वाढीव संपत्ती निर्माण करत असतो. नंबर 7 जॉन केवो आणि हॉवर्ड स्टीव्हन्सन यांच्या मते उद्योजकता हा मूल्य निर्मिती करण्याचा खटाटोप असून त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. व्यावसायिक संधी ओळखणे किंवा शोधणे, व्यावसायिक संधीस अनुरूप असा धोका स्वीकारण्याची व्यवस्था करणे, व्यवस्थापकीय कौशल्यांच्या माध्यमातून एखादा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या मानवी, वित्तीय व वस्तुरूप साधनसामुग्रीचा उपयोग करणे. नंबर 8 रॉबर्ट हिसरिच, मायकल पीटर्स आणि डीन शेफर्ड उद्योजकता म्हणजे मूल्य असलेली काही नवीन गोष्ट निर्माण करण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेसाठी आवश्यक तो वेळ व प्रयत्न करावा लागतो. तसेच वित्तीय, मानसिक आणि सामाजिक धोके पत्करावे लागतात. या प्रक्रियेमुळे मिळणारे फळ म्हणजे पैसा, व्यक्तिगत समाधान आणि स्वातंत्र्य. या व्याख्येनुसार
उद्योजकता म्हणजे मूल्य असणारी नवीन गोष्ट निर्माण करणं होय, की जी वस्तू किंवा सेवेच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असते. वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी उद्योजकतेला वेळ द्यावा लागतो, प्रयत्न करावा लागतो, पैसे खर्च करावे लागतात आणि याचं फळ म्हणून उद्योजकाला पैसा, व्यक्तिगत समाधान आणि स्वातंत्र्य मिळतं. हे करत असताना उद्योजकाला पैशाच्या स्वरूपामध्ये धोका स्वीकारावा लागतो, मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं, बऱ्याच वेळा सामाजिक धोक्यांना सामोरं जावं लागतं. नंबर 9, पीटर डकर यांच्या दृष्टिकोनातून परिवर्तनाचा सातत्यानं शोध घेणारा, परिवर्तनाला प्रतिसाद आणि त्याचा संधी म्हणून उपयोग करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजकता होय. उद्योजक अशी व्यक्ती आहे जी बदलाचा नेहमी शोध घेत असते, त्या बदलाला प्रतिसाद देत असते, त्या बदलामधून संधी शोधत असते आणि त्या संधीचा उपयोग करत असते. आजच्या ह्या बदललेल्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये बऱ्याच टेक्स्टाईल इंडस्ट्रींनी अर्थात कापड निर्माण करणाऱ्या उद्योजकांनी आपल्या कारखान्यामध्ये मास्क निर्मितीचं काम सुरू केलेलं आहे. गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण उद्योजकतेचे महत्त्व काय आहे याच्याविषयी चर्चा करणार आहोत. उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी संधीचा शोध घेते, आवश्यक असणारी संसाधनं एकत्रित आणते. यामध्ये भांडवल, कच्चा माल, कामगार आणि अन्य संसाधने एकत्रित आणून उद्योग व्यवसाय उभा करते. आपल्या व्यक्तिगत कौशल्याच्या जोरावरती तो उद्योग व्यवसाय बाजारपेठेमध्ये चालवते आणि यशस्वी करून दाखवते. अशा अनेक ठिकाणी उद्योजकाला अनेक प्रकारचे निर्णय हे घ्यावे लागतात, अनेक प्रकारची व्यवस्थापकीय कार्ये पार पाडावी लागतात. उद्योजक हा अशा प्रकारच्या कार्याच्या माध्यमातून स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी संपत्तीची निर्मिती करत असतो. उद्योजकाने निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा या बाजारपेठेमध्ये विकल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून समाजाच्या गरजांचं समाधान केलं जातं. असे अनेक कार्य उद्योजक पार पाडत असतो. पहिला मुद्दा आहे नवनिर्मिती, इनोव्हेशन. नवनिर्मिती उद्योजकतेमधील अत्यंत महत्त्वाचं कार्य मानण्यात आलेलं आहे. नवी वस्तू शोधणं, वस्तूचे अनेक उपयोग शोधणं, नवी बाजारपेठ शोधणं, नवीन उत्पादन पद्धती शोधणं, नव्या कच्चा मालाचा स्रोत शोधणं, नवीन जाहिरात करणं, अशा स्वरूपामध्ये नवनिर्मिती ही उद्योजकतेमध्ये आढळून येते. एक दशकापूर्वी अस्तित्वामध्ये नसलेल्या वस्तू ह्या आज बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग समाजामधील मध्यम वर्ग, गरीब वर्ग आज मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेलं तुम्हाला दिसून येतो. उदाहरणार्थ मोबाईल. मोबाईलचा उपयोग सुरुवातीला संवाद साधण्यासाठी केला जात होता, मात्र वेगवेगळ्या ॲप्लिकेशन डेव्हलप झाल्यामुळे, अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल डेव्हलप झाल्यामुळे मोबाईलचे अनेक उपयोग हे ग्राहकांमार्फत केले जातात. मोबाईल हा फोटो काढण्यासाठी, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी, प्रोफेशनल कामं करण्यासाठी मोबाईलचा आज मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जात आहे. त्यामुळे नवनिर्मिती हा जो भाग आहे तो व्यवसायामधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की ज्याचा संबंध हा नवीन उत्पादनाची पद्धती, नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादन पद्धती, नवीन कच्चा माल, नवीन जाहिरात, नवीन संघटन रचना, तर याच्याशी संबंधित नवनिर्मिती आहे. नंबर 2, संपत्ती निर्मितीसाठी अपरिहार्य. उद्योजकता ही संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा वाढीव संपत्ती निर्माण करण्यासाठी
अत्यावश्यक बाब आहे. उद्योजक हा स्वतः पुढाकार घेऊन व्यवसाय संधी शोधतो, त्या व्यवसायामध्ये आवश्यक असणारी संसाधनं एकत्रित आणतो किंवा उभं करतो. त्या संसाधनेचा उपयोग करून किंवा कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्क्या मालाची निर्मिती करतो. बाजारपेठेमध्ये त्या वस्तू किंवा सेवा विकतो आणि नफा मिळवतो आणि या माध्यमातून तो संपत्ती निर्माण करतो. त्यामुळे संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया ही उद्योजकतेमध्ये केली जाते. जगामध्ये जे अनेक विकसित देश आहेत त्या देशामध्ये उद्योजकता विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. अमेरिका, इंग्लंड, चीन, जर्मनी हे औद्योगिक देश जे आहेत त्या औद्योगिक देशांमध्ये उद्योजकांची संख्या अधिक आहे, उद्योग अधिक आहेत. त्यामुळे ते देश श्रीमंत आहेत, कारण त्या देशामध्ये संपत्ती निर्माण करण्याचं काम हे त्या उद्योजकांमार्फत केले जातात. स्वीकारणे. नंबर 3, जोखीम स्वीकारणे. व्यवसायामध्ये जे अनेक घटक आहेत या घटकांमध्ये कामगार, व्यवस्थापक, जमीन, तर यासारख्या घटकांना स्थिर मोबदला मिळत असतो. कामगाराला किंवा व्यवस्थापकाला महिन्याला पगार मिळत असतो. जमीनदार व्यक्तीला भाडे मिळत असते. बँकेमधून कर्जावर घेतलेल्या रकमेवरचे व्याज व मुद्दल दिली जाते. अर्थात या सर्व घटकांना स्थिर मोबदला मिळतो. पण व्यवसायामधील उद्योजकाला स्थिर मोबदला मिळत नाही, कारण त्याला जोखीम स्वीकारावी लागते. त्याला मिळणारा मोबदला हा अनिश्चित असतो, अस्थिर असतो. तो कधी अधिक मिळू शकतो, तो कधी कमी मिळू शकतो. कारण नफा हा बाजारपेठेमधील जोखमीवरती आणि अनिश्चिततेवरती अवलंबून आहे. एखाद्या वर्षी विक्री ही अधिक होऊ शकते, पण प्रत्येक वर्षी विक्री अधिक होईलच असं नाही. एखाद्या वर्षी विक्री कमी होईल, दुसऱ्या वर्षी तोटा होईल. अर्थात उद्योजकाला उद्योगामध्ये त्याने जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरती मिळणारा मोबदला हा अनिश्चित आहे, हा अस्थिर आहे. उद्योजक अशा प्रकारच्या जोखमीची किंवा अनिश्चिततेचा स्वीकार उद्योगाच्या बाबतीत करत असतो. म्हणून त्याला जोखमीच्या प्रमाणामध्ये अधिक नफा मिळण्याची शक्यता असते. आधुनिक काळामध्ये उद्योजकाला कोणताही निर्णय घेत असतेवेळी त्या निर्णयामध्ये अनेक घटकांचे हितसंबंध जोपासले जातील याचा विचार करून निर्णय हे घ्यावे लागतात. अर्थात अनेक घटकांच्या हितसंबंधाचा विचार करून त्यामध्ये संतुलन निर्माण करून निर्णय हे घ्यावे लागतात. व्यवसायाच्या बाबतीत अनेक घटक महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये अनेक घटकांचे हितसंबंध असतात. उदाहरणार्थ ग्राहक, कर्मचारी वर्ग, व्यवस्थापक वर्ग, पुरवठादार, वित्तीय संस्था, सरकारी यंत्रणा अशा अनेक घटकांचे हित व्यवसायाशी संबंधित असतात. अशा वेळेला अशा सर्व घटकांच्या हिताचा विचार करून निर्णय हे घ्यावे लागतात. निर्णय घेत असतेवेळी निर्णय हे दीर्घ कालावधीमध्ये फायद्याचे ठरतील अशा पद्धतीने घेणं आवश्यक आहे. एखादा निर्णय हा शॉर्ट टर्ममध्ये फायद्याचा असू शकतो, मात्र तो लॉंग टर्ममध्ये तोट्याचा असू शकतो किंवा त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये दीर्घकालीन वेळेचा विचार करून निर्णय हे घ्यावे लागतात. उद्योजकाला दुर्मिळ साधनांचा कार्यक्षम वापर करावा लागतो. पैसा या साधनांचा उपयोग करून व्यवसायासाठी लागणारी अन्य साधनं खरेदी करता येतात. अर्थात पैसा किंवा भांडवल हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. या साधनाचा अधिकाधिक चांगला उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसायामध्ये स्वमालकीचं भांडवल, कर्जाऊ भांडवल, भांडवल उभारण्याचे अनेक मार्ग, प्रत्येक मार्गासाठी किती खर्च येणार आहे,
भांडवलाचा अधिकाधिक चांगला उपयोग, तर अनेक घटकांविषयक उद्योजकाला वित्तीय व्यवस्थापनाविषयक कार्य पार पाडावी लागतात. नंबर 6, कार्यक्षम विपणन. आधुनिक स्पर्धात्मक जगामध्ये विपणन म्हणजे विक्री असा मर्यादित अर्थ राहिलेला नाही. बाजारपेठ ही स्पर्धात्मक आहे. बाजारपेठेमध्ये अनेक विक्रेते आहेत. अनेक विक्रेत्यांचे अनेक उत्पादनं आहेत. त्यामुळं ग्राहकाला वस्तू निवडीची संधी ही फार मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक आपलीच वस्तू खरेदी करेल, यासाठी प्रभावी विपणन उद्योजकाला करावं लागतं. यासाठी बाजारपेठेमध्ये संशोधन करणं, बाजारपेठेचा अभ्यास करणं, कार्यक्षम व प्रभावी वितरण व्यवस्था निर्माण करणं, प्रभावी जाहिरात करणं, प्रसिद्धी करणं, ग्राहकाच्या क्रयशक्तीचा अंदाज करून वस्तूची निर्मिती करणं आणि ग्राहकाचं समाधान साध्य होईल याकडे लक्ष देणं, ग्राहक समाधानी आहे की नाही ही गोष्ट जाणून घेणं, तर यासारख्या गोष्टी उद्योजकाला कराव्या लागतात किंवा ह्या घटकांचा संबंध हा उद्योजकतेशी आहे. उद्योजक हा व्यवसायाच्या बाबतीत भांडवल निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतो. छोट्या व्यवसायाच्या बाबतीत तो स्वतःच्या खिशामधून पैसे गुंतवणूक करत असतो. मित्र, नातेवाईक यांच्याकडून पैसे घेऊन व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतो. ज्या ठिकाणी भागीदारी संस्था आहे, खाजगी कंपनी आहे, त्या ठिकाणी उद्योजक बाजारपेठेमध्ये शेअर्सची विक्री करून भांडवलाची निर्मिती करत असतो. त्या भांडवलाचा उपयोग दीर्घमुदतीच्या भांडवलासाठी, खेळत्या भांडवलासाठी तो करतो. व्यवसायामध्ये पैशाची गुंतवणूक करून व्यावसायिक कार्य पार पाडून नफ्याची निर्मिती करतो. त्या नफ्यामधील काही भाग पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवतो. तर अशा पद्धतीनं उद्योजक हा उद्योग व्यवसायासाठी भांडवलीच्या निर्मितीचे कार्य हा पार पाडत असतो. नंबर 8, रोजगार निर्मितीचे कार्य. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये ज्या ठिकाणी कामगारांची संख्या ही अधिक आहे, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती हा भाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतामध्ये प्रतिवर्षी 2.5% इतक्या दराने श्रमिकांची संख्या वाढत आहे, तर रोजगार निर्मितीचा दर हा 2.3% आहे. अर्थात रोजगार निर्मितीचा दर हा श्रमिकांच्या निर्मितीच्या दरापेक्षा कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भारतासारख्या मोठ्या देशामध्ये अनेक राज्ये, अनेक जिल्हे, अनेक तालुके, 6 लाखपेक्षा अधिक खेडी, तर अशा ठिकाणी छोटे छोटे उद्योग व्यवसाय स्थापन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुण स्वयंरोजगार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगार मिळतो. ते तरुण इतरांसाठी रोजगार निर्माण करतात आणि अशा पद्धतीनं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होऊन बेकारीचा प्रश्न हा सॉल्व्ह होण्यास मदत होते. नंबर 9, क्रयशक्तीत वाढ व लोकांच्या राहणीमानात सुधारणा. उद्योजकतेमुळे तरुणांना स्वयंरोजगार बनता येतं, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळून लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती येते किंवा खरेदी शक्ती येते. अशा क्रयशक्तीचा उपयोग त्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी, उपभोगासाठी करू शकतात. त्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. इतर व्यवसायांना अप्रत्यक्ष चालना. एखाद्या भागामध्ये एखादा उद्योग सुरू झाला
तर त्या उद्योगाला आवश्यक असणारी साधनसामुग्री, सेवा पुरवणारे अन्य छोटे छोटे व्यवसाय त्या भागामध्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ, एखाद्या भागामध्ये स्वयंचलित वाहनांचा व्यवसाय वाढला की त्याच्या देखभालीसाठी आवश्यक असणारे छोटे छोटे उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होते. मग एखाद्या वाहनाचे दुरुस्ती करणं, वाहनाची पंक्चर काढणं, तर यासारखे छोटे छोटे व्यवसाय हे निर्माण होतात. भारतासारख्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये असंतुलित विकास झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यासारखी अविकसित राज्य आहेत. तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक यासारखी विकसित राज्य आहेत. त्याचबरोबर एकाच राज्यामध्ये काही भाग हा विकसित आहे, काही भाग हा अविकसित आहे. उद्योजकतेमुळं अविकसित भागामुळे उद्योग व्यवसाय स्थापन केले जाऊ शकतात. अविकसित भागामधील तरुणांनी अविकसित भागामध्ये उद्योग व्यवसाय स्थापन केल्यास त्या भागामधील प्रादेशिक विषमताही दूर होऊ शकते. त्या भागामध्ये उद्योगधंदे, कारखाने निर्माण होऊ शकतात. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते. त्या ठिकाणच्या लोकांची खरेदी शक्ती वाढू शकते. त्या ठिकाणच्या लोकांचे राहणीमान वाढतं आणि अशा पद्धतीनं जो भाग मागासलेला होता तो भाग हा सधन बनू शकतो. तो भाग हा विकसित बनू शकतो. उद्योजकता विकासाच्या माध्यमातून ह्या गोष्टी साध्य केल्या जातात. मागासलेल्या भागामध्ये उद्योग व्यवसाय स्थापन केला जावा यासाठी सरकार अनेक प्रकारच्या सवलती देत असतं. सरकार पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देतं, करामध्ये सवलत देतं, कमी व्याजदरानं भांडवल उपलब्ध करून देतं की जेणेकरून त्या भागामध्ये तरुण पुढाकार घेतील आणि उद्योग व्यवसाय स्थापन करतील. तर अशा पद्धतीनं आपण चर्चा केलेल्या ह्या खऱ्या मुद्द्यांच्या आधारावरती उद्योजकतेचं महत्त्व का आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते.